आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या बागवानपट्टी, अष्टविनायक कॉलनी आदी भागांमध्ये रस्ते गटर सुविधांचा अभाव असल्यामुळे आज आयुक्त ओमप्रकाश दिवटे आले असता यावेळी तेथील महिलांनी आयुक्त यांना धारेवर धरलं। आम्ही घरफाळा पाणीपट्टी भरतो तरी सुद्धा आम्हाला सुविधा वेळेवर मिळत नाहीत। इथले रस्ते गटर लवकरात लवकर करावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली। इचलकरंजी शहराचा कारभार आता महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येतोय, पण अजूनही महापालिकेद्वारे नागरिकांना सुखसुविधा दिल्या जात नाहीत। नदी परिसरालगत असणाऱ्या बागवानपट्टी, अष्टविनायक कॉलनी येथे सध्या गटर नाही, रस्ते नाहीत, त्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली आहे। डेंग्यूचाही फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे। रस्ते नसल्यामुळे गाड्या पडून काही महिला जखमी झाल्यात। आम्ही वेळेवर घरफाळा भरतो, पाणीपट्टी देतो, पण आम्हाला महापालिका सुविधा का देत नाही असा सवाल आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना तेथील महिलांनी विचारला। दरम्यान पूर परिस्थिती पाहण्यासाठी आयुक्त आले असता त्यांना अष्टविनायक कॉलनीतील महिलांनी धारेवर धरलं। तुम्हाला चांगल्या सुखसुविधा दिल्या जातील। तेथील रस्ते गटरचे टेंडर भरण्यात आले आहे। पावसाळा झाल्यानंतर तेथील काम सुरू करण्याचं आश्वासन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी यावेळी महिलांना दिलं। मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहीत आहे समस्या। मीही गरिबीतून वर आलो आहे, त्यामुळे तुमच्या समस्या लवकरच सोडवल्या जातील असा विश्वास आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी तेथील संतप्त भागातील नागरिकांना व महिलांना दिला। यावेळी भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।